नमस्कार मंडळी, काय म्हणताय? बरेत ना? बरंच असलं पाहिजे. आज आईने काय केलं, तुरीची डाळ व्यवस्थित धुवून घेतली. धुवून त्याच्यामध्ये ना तिने ज्यावेळेस बॉईल करायला ठेवली तर त्यावेळेस थोडंसं हिंग आणि हळद अशी मिक्स करून आईने डाळ शिजायला ठेवली होती. डाळ शिजून झाली आणि एकदम मऊ अशी शिजली होती. त्याच्यामुळे रवी मारायची जास्त काही गरज नसते. ज्यावेळेस आपल्याजवळनं डाळ एकदम व्यवस्थित शिजली जाते ना, तर तिला खूप असं रवी मारायची किंवा काही करायची काहीच गरज नसते. आणि मग कढईमध्ये आईने घेतलं तेल, तेलामध्ये टाकली जिरं, राई, लसूण आणि मिरचीचा ठेचा. आता जर लसूण कोणी खात नसेल तर अद्रक टाकून घ्या, म्हणजे अद्रक आणि मिरची. अशा प्रकारे ना आईने मस्त फोडणी दिली, वरणाला फोडणी दिली. आणि मग त्याच्यानंतर आईने याच्यामध्ये डाळ टाकली. डाळ टाकल्यानंतर आहे ना थोडंसं पाणी त्याच कुकरमध्ये घेतलं तिने, म्हणजे आता आपण थोडासा तो चिंगूसपणा म्हणा किंवा आपल्याला तशी सवय, त्याच्यामुळे कुकरमध्ये पाणी टाकूनसुद्धा आईने ते पाणी डाळीमध्ये टाकलं होतं. आणि अशा प्रकारे आईने मस्त अशी डाळ उकळून घेतली होती. याच्यामध्ये आईने कांदा पण वापरलेला नाही आहे, टमाटर पण वापरलेला नाही आहे. तर तुम्ही एकदा ट्राय करा. आणि ही डाळ चांगली आहे की बट्टीबरोबर मी जी डाळ केली आहे ती छान होती, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. एकदा ही डाळ ट्राय करून पहा. आणि मग आईने याच्यामध्ये टाकले मीठ आणि कोथिंबीर. अशा प्रकारे ही डाळ मस्त तयार झाली होती. आणि ही डाळ पण खूप छान लागली. फक्त तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की डाळ खरं चांगली होती की नाही. कारण फिक्की डाळ आहे, आपण लहान मुलांना पण देऊ शकतो किंवा वयोवृद्ध जे असतील त्यांनाही आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. आणि असं आमचं ताट तयार झालं होतं, दाल बट्टी भात. आणि आईने केली होती कोंड्याची भाजी आणि फ्लावरची भाजी, मी तुम्हाला दाखवेल. आणि ह्या प्रकारे आपलं जेवण तयार आहे. तुम्ही पण या, आपण बरोबर जेऊया.